सो चला हे गाईज काय बोलते पब्लिक, कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर चला गाईज बघा, लांब लांब मोठमोठ्या बिल्डिंग वाटतात. आता विचार करत असेल हां आता कुठे चाललंय नवीन, दिवसभर जयेश फिरत असतो, आता कुठं आला? अरे हां बरोबर आहे, फिरत असतो पण काहीतरी कामासाठी फिरत असतो. आणि आत्ता मी आजचा दिवस घालवणार आहे फॅमिलीसोबत. आजचा दिवस म्हणजे आता अर्धा दिवस बाकी आहे, अर्धा दिवस माझा येईपर्यंतच गेला आहे. तर चला आत्ता आले माझ्या ताईकडे. ताई राहते ठाण्यामध्ये, प्रॉपर नाही जाणार पण ठाण्यामध्ये ताई राहते आणि ठाण्यामध्ये आलो होता. आणि इथून जायचं आहे 2 स्पेशल ठिकाणी. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा, समजेल तुम्हाला सुद्धा का नक्कीच जायचं आहे कुठे. आणि या टायमाला माझ्यासोबत असणार आहे, मला दाखवू माझ्यासोबत कोण असणार आहे. तर बघू शकता माझी स्पेशल व्यक्ती म्हणजे आजी. तर या ब्लॉगमध्ये माझी आजी असणार आहे. बरे असणार बसते म्हटलं काय 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 नाही, हा आपला असणार आहे ब्लॉग. तुला असं तिथे पाठव म्हणजे तर इंदापूरमध्ये जितक्या पोरी असतील पोरं असतील, आता आपल्या आजीचं दुकान आहे भाई, मस्त जायचं खायचं बियचं. फक्त माझं नाव सांगू नका आणि नाही तर डबल आजी पैसे घेईल काय आजी. हां आता आजी कधी दिसली तर नक्कीच आजीला सांगा की भाई ब्लॉगमध्ये आजीला आम्ही बघितलं. तर चला आता जायचंय. आपली ब्ल्यू राणी इथं लागले. Few moments later. तिकीट तर घेतलं फायनली. चला पुढे बघू अजून काय होतं या ब्लॉगमध्ये. हा पूर्ण ब्लॉग आपण धमाकेदार करणार, पूर्ण ब्लॉगमध्ये वाट लावणार आहोत. म्हणजे आपली नाही ब्लॉगची असं बोलतो. ब्लॉग एंडपर्यंत बघा. सेंटर पार्क या पार्कला आलोय आणि पक्की माझ्यावरून आताशी आपण जस्ट एंट्री केले आणि एंट्री जेवढी धमाकेदार झाली ना भाई, पब्लिक रिएक्शन काही बताऊ. ब्लॉग एंडपर्यंत बघा, सगळं समजेल तुम्हाला काय आहे इथे आणि काय नाही. सगळ्या गोष्टी तर नाही दाखवत त्यांना, पण जितक्या गोष्टी दाखवतात तितक्या 100% दाखवू. चला लगेच जाऊया पुढे. आजी तुझ्यासाठी स्पेशल गाडी बुक आहे, बिंदास जाऊन ये. काका पूर्ण राऊंड मारून येतील. सिनियर सिटीजन पुढे तुम्ही मस्त. आणि एवढं भारी आहे ना ही सिनियर सिटीजन साठी फक्त आणि फक्त फ्रीमध्ये अवेलेबल आहे. काहीच आपल्याला पैसे नाही भरायचे. आणि हे लोक रिटर्न पूर्ण राऊंड मारून 5 मिनिटानंतर इथंच येणार आहे. सो आजीला पण 5 मिनिटानंतर बरोबर इथंच भेटू. नंतर आजीला विचारू तुला कसं वाटलं भाई 5 मिनिटाची राऊंड. बाय बाय आजी. आता डायरेक्ट इंदापूरला, डायरेक्ट इंदापूर तिकीट 10 मिनिटाच्या ग्राउंडवरून. फोन देऊ माझे ब्लॉग घेतेस नको काय. एकदा बोल ना सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा बोल ना. सबस्क्राईब कर बोल ना. सबस्क्राईब कर. सरप्राईज नाही, सबस्क्राईब. सकरबाई प्लीज सकरपरा. सबस्क्राईब. तर इथं आल्याच्या नंतर थोड्या वेळाने मला असंच वाटलं का भाई मी कुठच्या घरट्यात आलो की काय. म्हणजे चिमणीचं घरटं किंवा बापरे एवढा मोठा घरटं आहे ना का काय सांगू. पण नाही नंतर समजलं की हे फोटो सेशनसाठी आहे. आणि इथे आमचे ताई आणि जिजू नेहमी येत असं आम्हाला न सांगता. या टायमाला आम्हाला पहिल्यांदा घेऊन आले. न्यूयॉर्कच्या पुलावर जाऊन येऊ आणि बघूया काय एक्सपिरियन्स येतो आपल्याला न्यूयॉर्कच्या पुलावर. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? काय म्हणणं नाही असं कसं काय म्हणणं नाही. अरे वाय आर यू लाजिंग? दिस इज आपला कॅमेरा, आपलीच माणसं सगळी आपली. वाह क्या एक्टिंग कर रहा है. हो काय हो पुढं बोल. अरे नाही त्या पब्लिक रिएक्शनने मला नको दिलंय. आता सगळं पहिलंच ब्लॉगर आहे मी अख्या इंडियामध्ये. कसं लोक माझ्याकडे बघतायत. अरे किती रिएक्शन झालं हो, माहिती आहे मी सुंदर दिसतो ती वेगळी गोष्ट. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. काय मम्मी पक्का काम बोलत आहे, सगळं चांगलं आहे. फक्त आता इथे एकच सांगायला लागेल की भाई ते AC लावायला लागेल. नेक्स्ट टाइम पासून ना 2-4 रील तर आपण इथंच काढले. जेव्हा ठाण्यात असू ना आपलं स्टुडिओचं काम झालं रोहनदाच्या इथून डायरेक्ट इथे यायचं, रील काढायची, तुला एन्जॉय करायचं. तर आता मी आहे आजी सोबत आणि आजीकडून जरा काही रिपोर्ट यायचे. तर आजी इंदापूर काय म्हणतो आपला? आजीच मस्त इंदापूर मस्त. बघितला विषय आला आहे आमचा शेवटी. मग बाकी म्हणजे माझा लग्न बिग्नाचा काहीतरी विचार करा. पोरींची रांगच लागली. पोरींची रांग अरे जाम पोरी आहेत काय सांगू तुला. इथे शोधायची आहे कोण एखादी? शोधलीस का माझ्यासाठी? इथली नको, लय लांब पडत, जाम लांब पडत. आमची आजी बोलते इथली पोरगी नको नको, मग इथली पोरगी नको. मग कुठची? मग कुठची पोरगी पाहिजे? इंदापूर, माणगाव.
तर इंदापूर माणगाव मध्ये कोण पोरगी असेल तर मेसेज नका करू. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. मस्करी करतोय. आता आजी नाही पण मम्मी पक्की चोपल मला घरी गेला. सांग मम्मी बद्दल काय वाटतं, सांग ना मम्मी बद्दल. कोणाच्या काय, माझ्या मम्मी बद्दल ना. तुझी मुलगी तुझी लाडकी आहे म्हणजे आम्ही तुझी लाडकी नाही काय. बघितलं बघितलं बघितलं. आणि तुझ्या जावयांबद्दल काय म्हणणं आहे तुझं. माझा एक नंबर आहे. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. एकच नंबर बादशाह दुसरा मुलगा. तर चला गाईज आपले आता राणी आले 2019 जयेश व्लॉग्स. तर चला जाऊया गाडीत बसूया, काय विषय नाही. चला डिरेक्टली आलोय बिकॉज जरा काही कामं होती त्यामुळे अचानक जायला लागलं. आणि ब्लॉग काय आपण एंड केला नव्हता, कपडे चेंज केले, लगेच आलो हॉटेलला कारण आज फादर्स डे. सो मम्मी पप्पा हॉटेलला घेऊन आलो आणि मम्मी पप्पा मी ताई जिजू सगळेजण फॅमिली मेंबर्स सगळे हॉटेलला आलो आहे. आणि तुम्हाला एक जण दाखवतो, आत्ताशी जस्ट आलो आहे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा काय होणार आहे, कसे एन्जॉय करणार होते. तर काही फायनली पूर्ण फॅमिली आम्ही एकत्र आलो आहे आणि सिरूम केलं ती. सो बुकिंग होतं आमचं सगळं आणि त्यामुळे आता आम्ही केक कापला आहे पप्पांना. अरे बापरे, मग 2 फादर्स, ताईचे आमचे 2 फादर्स, एक सासरे आणि एक पप्पा, असे 2 फादर्स. तर चला गाईज फादर्स डे तर झाला कम्प्लीट आणि आता सगळी फॅमिली एकत्र जेवायला बसलेत. आता जस्ट मम्मीची आणि आजींची ऑर्डर आले. आमची स्पेशल वेगळी ऑर्डर, आमचा आताशी स्टार्टर आला आहे, ऑर्डर यायची बाकी आहे. पप्पा मग फादर्स डे कसं वाटलं सेलिब्रेशन? मस्त वाटलं. स्पेशल ठाण्याला येऊन आपण सेलिब्रेशन केलं आणि पप्पांचा पाठिंबा मला नेहमीच असतो. मी तुम्हाला मगाशी ब्लॉगमध्ये पण बोललो, सगळ्यात जास्त घरात सपोर्ट असतो तो मम्मी आणि पप्पांचा. पप्पा कधी भेटत नाही, आज पप्पा बोलायला भेटले. मम्मी बाय करते, मम्मी इतक्या लवकर ब्लॉग नाही एंड करायचं आहे. तर या खायला बघू अजून काय मागवलंय ते. अरे या बिर्याणी पण आली, तुमच्यासोबत बोलता बोलता बिर्याणी सुद्धा आले. आजी काय पाहिजे तुला? आजीला आमचा समोसा आवडतो. आजी समोसा मागू, समोसा. बड़ा हरामी हो बेटा. आजी समोसा मागू काय? आता जेवायला बसलेस काय? मगाशी असंच बुडवलेलं. तर चला गाईज आता आम्ही लोक आलोय हॉटेलच्या बाहेर आणि खूप भारी वाटलं. आजचा दिवस खूप भारी गेला आणि अर्धा दिवस करायला भेटला कारण का सकाळी होतो बाहेर, जरा खोपोलीवरून इकडे पर्यंत अर्धा दिवस गेला आणि त्याचमुळे जास्त जोरात सेलिब्रेशन नाही करता आलं. बट जितकी मजा करता आली तितकी या ब्लॉगमध्ये मजा केली आणि काही गोष्टी तुम्हाला अजून दाखवता नाही आल्या. बट आपण जसं ठरवलंय आपण डेली ब्लॉगिंग करणार, तसं डेली ब्लॉग करू आणि दर दिवसाला ब्लॉग, दर दोन दिवसांनी तरी ब्लॉग येतील. बिकॉज आता कधी नाही तरी शूट असं, उद्या एक शूट आहे, आता उद्या परत शूटला जायचं पनवेलला. सो त्यामुळे उद्याचं ब्लॉगिंगचं कसं काय त्याचं परत टेन्शन असतं. सो त्यामुळे बघू, जसं ब्लॉग करता येईल तसं करू आणि जसं डेली ब्लॉग टाकता येईल तसं डेली 2 दिवसांनी ब्लॉग अपलोड करू. सो चला आजचा ब्लॉग इथं एंड करूया. सगळ्यांना जय एकविरा. कोण जर युट्यूब चॅनलला नवीन असेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ब्लॉग कसा आला कमेंट करायला विसरू नका. जय एकविरा, बाय बाय.